चार्ल्स डार्विन, डावीकडून पहिला फोटो. मला करता युट्यूबवर एवढं नाव टाकलं तरी मिळतं त्यांचं काय काम होतं, काय शोध लावला. त्यामुळं दरवेळा पुस्तकच मिळावं तर खूप चांगली गोष्ट आहे. वाचल्यामुळं बऱ्याच गोष्टी मेंदूचे सुधारतात. पण जर एखाद्याला वाटतं की पुस्तक मिळणं खूप जड आहे, कारण वाचणं जड झालंय आजकाल, तर तुम्ही कसाही प्रयत्न करा पण त्याविषयी अधिक माहिती मिळवा आणि सोबत ती माहिती लिहून घ्या, लिहून ठेवा. चार्ल्स डार्विन हे पुस्तक इंग्रजीतून आहे. जास्त चित्र, थोडीशी माहिती, थोडीशी मोठी मोठी अक्षर असा प्रयत्न केला. सुंदरच आहे. अशी वेगवेगळी पुस्तकं आपण सहज मिळवू शकतो. सहज ऑनलाईन मध्ये खरं तर आता एक्सपर्ट झाली मंडळी, खरेदी करते ऑनलाईन मध्ये वस्तू, कपडे, आणखी काही. पुस्तकांनाही मिळवण्याचा प्रयत्न शिका, ही गोष्ट अधिक मदतीला येईल. व्हिडिओ रूपात आहे, माहिती मिळवता आहे तर पुस्तक मिळवणं आहे. दुसरी व्यक्ती विक्रम साराभाई. आपल्याकडे बहुतांश शास्त्रज्ञांची फोटो सहित नावरचना आहे, तीही मिळवा, अभ्यास करून घ्या. त्याच्या पुढे गॅलिलिओ गॅलिली यांचं कार्य दुर्बिणीचा शोध. बढिया. फोटोमध्ये शोधाल कुठे आहेत, काय माहिती आहे, काय त्यांनी शोध लावला, तोही मिळवायचा आहे, लिहून काढायचा. पुढे श्रीनिवास रामानुजन, 22 डिसेंबर गणित दिन. द मॅन फॉर इन्फिनिटी, भारतीय पण जागतिक लेवलचे गणितज्ञ. पुढे बाबा, छान. उजवीकडून मोजला तर तिसरा फोटो डॉक्टर होमी भाभा. आता येता 6वी आणि 9वीला होमी भाभा परीक्षा होते. लेटेस्ट गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल पर्यंत त्यांचं बक्षीस वितरण मुंबईला काल परवा झालं. त्यांच्या नावाची परीक्षा बाल वैज्ञानिकांची निवड करते डॉक्टर होमी भाभा. भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर आहे. काय नाव आहे? अल्बर्ट आइन्स्टाईन. इसके का फोटो पुढे आहे, डावीकडून 4 नंबर. अतिशय विद्वान व्यक्ती अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं कार्य युट्यूब, पुस्तक या माध्यमातून परत वाचा, पहा आणि वहीत लिहिणार आहात, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे मेरी क्युरी. इसके फोटो तिथे उजवीकडून आलात तर 1 2 3 4 5, उजवीकडून 5वा क्रमांक मॅडम मादाम मेरी क्युरी. मेरी क्युरी आणि मेरी क्युरी रेडियमचा शोध, नोबेल पारितोषिक. पेरी परिवार जो आहे त्यांना 5 नोबेल पारितोषिक आहेत संपूर्ण परिवाराला मिळून. एकच नोबेल पारितोषिक मिळणं म्हणजे जगाचं आणि स्वतःचं कसं काही कल्याण आहे. इतकं सगळं मिळवत असताना देखील त्यांनी त्या नोबेल पारितोषिकातली रक्कम ही आणि ते पेटंट देखील सर्वसामान्यांसाठी खुलं केलं आणि त्यातून पैसे न कमवता विज्ञानासाठी आम्ही काम करतो आणि हे देणं विज्ञानाचं आहे, आमचं याच्यात विशेष योगदान नाही असं म्हणणारं श्रेष्ठत्व यांच्याकडे आहे. सीव्ही रमन. रमन इफेक्ट दिसतात तो सीव्ही रमन. समोर फोटो भारतीय थोर शास्त्रज्ञ रमन इफेक्ट, सीव्ही रमन. सर आयझॅक न्यूटन. गुरुत्वाकर्षणाचे नियम, गुरुत्वाकर्षण आणि खूप साऱ्या शोधांचं श्रेय आयझॅक न्यूटन यांच्याकडे जातं. म्हणून ते पत्रिके फोटो दिसतोय. आयझॅक न्यूटनचा फोटो दिसला. किती क्रमांकावर दिसला? डावीकडून 2 नंबर. डार्विन यांच्या शेजारी लगेच आयझॅक न्यूटन यांच्या नावावर खूप सारे शोध आहेत, पण बऱ्यापैकी ते गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हटला की आपल्याला त्यांची पटकन आठवण होते आणि ही घटना नाही चित्र लक्षात येतं. सफरचंदात झाड आणि सफरचंद पडला, त्यातून त्यांनी ते शोधलं. पडलायला पाहिलं खूप लोकांनी आहे, पण ते विचार आणि त्याला शास्त्रशुद्ध मांडणी या गोष्टी आपल्याला समजून घेऊया. परत एकदा आपण आलोय चार्ल्स डार्विन यांच्यापर्यंत. अर्थात प्रत्येक शास्त्रज्ञाची किंवा सोपसह, नावासह, कामाच्या थोडक्यात ओळखीसह आपण त्यांना जाणून घेतलो. या सर्वांच्या नावाला टाकत व्हिडिओ रूपातनं, पुस्तक रूपातनं माहिती पहा, वाचा, ऐका आणि वहीमध्ये नोट करा.
फोटो देखील मिळतात. नेटवर्कचा फोटोही प्रिंट काढता येतो ते तुम्हाला माहिती आहे. फोटोही मिळवा, फोटो चिटकवा, नाव आणि माहिती लिहा आणि अशा पद्धतीने तुमचा संग्रह तयार करा. आलं लक्षात? चला पुन्हा भेटूया याच्या वाचनासह.